नमस्कार, मी प्रदीप राजाराम पवार, मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा धारवली तालुका पोलादपूर। मला या नवराष्ट्रकडून आदर्श शिक्षक पुरस्कार या नामांकनासाठी निमंत्रित करण्यात आलं आणि त्याच्यासाठी निवड करण्यात आली। खरं पाहिलं तर समाजामध्ये आज काम करत असताना 25 वर्षाची सेवा माझी प्राथमिक शिक्षक म्हणून झाली, परंतु काम करत असताना आज शासन स्तरावर त्या कामाची नोंद घेतली जाऊ किंवा न जाऊ, पण समाज माध्यमाकडून ज्या वेळेला त्याची नोंद घेतली जाते की जी आज नवराष्ट्र किंवा नवभारत टाइम्स यांच्या माध्यमातून आज दखल घेतली गेली, ती खरोखर एक वाखाणण्याजोगं काम आहे की ज्यामुळे एक शिक्षकांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि या आपल्या पुरस्कार म्हणजे आमच्यामध्ये पुढील कार्यामध्ये एक जबाबदारीने काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल आणि ही फक्त शाबासकीची थाप नाही आहे, तर जबाबदारीने काम करण्याची एक प्रेरणादायी सुरुवात असेल। आणि नवभारतने जे या पद्धतीनं समाजातील काही घटकांना या ठिकाणी पुरस्कारित सन्मानित केलं जाते। खरं तर या माध्यमाचं किंवा या चॅनलचं मला अभिनंदन करावं वाटतं। संदीपजी जाबडे हे जे आमचे प्रेस रिपोर्टर आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला निमंत्रित करण्यात आलं आणि या चॅनलचे महाव्यवस्थापक सचिन फुलपगार साहेब यांनी जी निवड केली, खरं तर या संयोजक कमिटीला आणि निवड कमिटीला मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण समाजामध्ये काम करणारे अनेक असे लोक असतील की जी आज पडद्यामागे आहेत की ज्यांच्या कामाची कुठेही दखल घेतली जात नाही आहे, परंतु खरोखर आपण एक चांगल्या लोकांना या ठिकाणी निवडत आहे आणि त्यांना एक कामासाठी चांगली प्रेरणा देत आहे। हा पुरस्कार म्हणजे एक फक्त शिक्षण क्षेत्राला नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला दिशा देणारा हा एक पुरस्कार असेल। आणि नवभारतच्या या सत्कार सोहळ्याला किंवा सन्मान सोहळ्याला माझ्या वतीनं या पोलादपूरच्या नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद।